तर विद्यार्थ्यांना आता आपल्याला सेशन नंबर 22 बघायचं आहे। सेशन नंबर 22 मध्ये सेल्फ पाथ लर्निंग यावर क्लिक करायचं। सेल्फ पाथ लर्निंग मध्ये फर्स्ट आहे सर्वे रिपोर्ट आणि याला प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, हाउ कॅन यू इन्सर्ट पेज ब्रेक इन एन ऑनलाइन वर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड टू क्रिएट 3-पेज सर्वे रिपोर्ट। तर याचा आन्सर आहे क्लिक द पेज ब्रेक ऑन द टूल बार। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट फीचर इन मायक्रोसॉफ्ट वर्ड ऑनलाइन वर्जन allows you to resize the reposition and inserted image such as info, graphic or chart। तर याचा आन्सर आहे पिक्चर टूल्स टॅब। पिक्चर टूल्स टॅब मध्ये ते ऑप्शन्स असतात। त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन थर्ड, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ ए सर्वे रिपोर्ट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड अँड व्हॉट आर द टिपिकल कंपोनंट्स इन्क्लुडेड इन सर्वे रिपोर्ट। तर याचं जे आन्सर आहे ते आहे समराइज सर्वे डाटा, कंपोनंट्स अँड टेबल ऑफ कंटेंट्स। नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर फोर्थ क्वेश्चन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द पेज ब्रेक ऑप्शन। तर पेज ब्रेक ऑप्शनचं प्रायमरी फंक्शन कोणतं आहे, तर याचं आहे टू इन्सर्ट अ न्यू पेज टू कर्सर पोझिशन। यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, टेक अ लुक ॲट द इमेज, आयडेंटिफाय द फंक्शन ऑफ दिस कीज। म्हणजे इथे आपल्याला दिलेली आहे प्रिंट स्क्रीन दिलेली आहे। तर टू कॅप्चर द इमेज ऑफ द स्क्रीनची इमेज कॅप्चर करण्याकरिता सबमिट। गो टू होम करायचं आहे। त्यानंतर आपल्याला लावायचं आहे नॉलेज चेक यावर क्लिक करायचं। स्टार्ट एक्झाम करायची, नेक्स्ट करायचं। फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन यू आर यूजिंग द वर्ड 365 और ऑनलाइन वर्जन द डॉक्युमेंट गेट्स ऑटोमॅटिकली। तर या टाईपचा क्वेश्चन आहे। तर यामध्ये आहे ऑटोमॅटिकली ते डॉक्युमेंट सेव्ह होऊन जातात ऑनलाइन वर्जनमध्ये। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, which of the following icons will you click on the embolden the selected text। तर असं जे आन्सर आहे ते इथे बोल्ड, एम्बोल्डन म्हणजे बोल्ड, इथे बोल्डवर क्लिक करायचं आपल्याला, सबमिट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द डिझायनर टॅब और पेन इन वर्ड 365। तर याचा आन्सर आहे इट फॉर्मॅट्स द टेक्स्च्युअल कंटेंट। यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट हॅपन्स व्हेन यू सिलेक्ट अ फॉर्मॅटिंग थीम फ्रॉम द डिझायनर टॅब इन वर्ड 365। वर्ड 365 मधील डिझायनर टॅब मध्ये काय यूज आहे, तर नंबर 4चं आन्सर आहे द होल्ड कंटेंट गेट फॉर्मॅटेड। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, क्वेश्चन नंबर 5, यू वॉन्ट टू इन्सर्ट अ पिक्चर ऑफ पाय चार्ट in your document but you do not have the pictures saved on your device, what are your options। त्याचा आहे इन्सर्ट पिक्चर फ्रॉम बिंग पिक्चर्स, इन्सर्ट पिक्चर फ्रॉम स्टॉक इमेजेस। हे दोन चित्र आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, द फ्री IQ टेस्ट वेबसाईट हेल्प्स यू चेक युअर फॉर फ्री। तर याचं जे आन्सर आहे ते आहे इंटेलिजन्स पोटेंट म्हणजे IQ ज्याला आपण म्हणतो। त्यानंतर 7th क्वेश्चन आहे, हाऊ डज गुगल स्कॉलर हेल्प युजर्स फाइंड द फुल टेक्स्ट ऑफ रिसर्च पेपर। तर याचा आन्सर आहे बाय प्रोव्हाइडिंग डायरेक्ट लिंक टू द पब्लिशर वेबसाईट। पब्लिशरच्या वेबसाईटवर लिंक प्रोव्हाइड करणे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे, गुगल स्कॉलर इज अ प्रायमरीली फोकस्ड ऑन नॉन अकॅडमिक सोर्स ऑफ पॉप्युलर आर्टिकल्स। तर याचं जे आन्सर आहे हे फॉल्स आहे। क्वेश्चन फॉल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, ॲप इज यूज टू अवॉइड एनी काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शन अँड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क अँड स्टडीज। तर याचे जे आन्सर आहे ते आहे स्टे फोकस्ड।
स्टेप फोकसवर क्लिक करायचं आपल्याला. क्वेश्चन नंबर 10 आहे, हाऊ डज स्टेप फोकस हेल्प युजर्स स्टे फोकस ऑन देअर वर्क. तर हाऊ डज स्टेप फोकस युजर्स स्टे फोकस ऑन देअर वर्कवर फोकस करण्याकरता युजर्स कशाचा वापर करतील. तर याच्यामध्ये आहे मोटिवेशनल मेसेजेस बाय सेंडिंग द मोटिवेशनल मेसेजेस, किंवा याच्यामध्ये आपण घेऊ शकतो बाय ब्लॉकिंग द ॲक्सेस टू द स्पेसिफाईड वेबसाईट्स. याचा आन्सर आहे एस करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झाम इथे टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला डू इट युअर सेल्फ लावायचं आहे आणि इथून रिझ्यूम करायचं, स्टार्ट करायचं. डू इट युअर सेल्फ नेक्स्ट करायचं. तर बघा डू इट युअर सेल्फचा फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द सेकंड इमेज अँड पोझिशन इट अबोव द फर्स्ट इमेज बाय क्लिकिंग ऑन द राईट साइड ऑफ युअर माउस, देन क्लिक ऑन ब्रिंग टू द फ्रंट. तर माऊसचे राईट बटनवर क्लिक करून आपल्याला हे फंक्शन अप्लाय करायचं आहे. इथे बघा क्वेश्चनमध्ये विचारल्याप्रमाणे आपल्याला सेकंड इमेज आणि पोझिशन इट अबोव. सेकंड इमेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ही आहे सेकंड इमेज, ही आहे सेकंड इमेज. त्याच्यावर राईट बटन क्लिक करून आपल्याला करायचं आहे ब्रिंग टू फ्रंट. ब्रिंग टू फ्रंट, ब्रिंग टू फ्रंट सांगितल्याप्रमाणे सबमिट करायचं. फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट अ शेप गिवन इन द बॉटम ऑफ द फर्स्ट पेज अँड चेंज इट्स हाईट अँड विड्थ. फॉर्मॅट टॅब साइज ग्रुप 1.8 सेंटीमीटर अँड 1.4 सेंटीमीटर विड्थ आहे. क्वेश्चन, in the given document select the shape given in the bottom of the first page. फर्स्ट पेजच्या बॉटम साईडला हा शेप आहे तो. आणि त्यानंतर आहे पेज नंबर इज रिटर्न. चेंज इट्स हाईट 1.8 सेंटीमीटर अँड विड्थ 1.4 सेंटीमीटर. हाईट अँड विड्थ आपल्याला इथून चेंज करायचे. फॉर्मॅट या ठिकाणी 1.8 1.4 1.8 सेंटीमीटर 1.4 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. पुन्हा रिटर्न आलेला आहे. इथून सुद्धा आपण करू शकतो. 1.4 and 1.8. ओके. क्वेश्चन झालेला आहे. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, इन द गिवन. तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर थर्ड आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट ऑल आयकॉन अँड अलाइन देम डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली युजिंग द ग्राफिक्स टूल्स. फॉर्मॅट टॅब अरेंज ग्रुप अलाइन. तर याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली अशा पद्धतीने अलाइन करायचं आहे. क्वेश्चन, select all icon, align distribute horizontally. तर सिलेक्ट ऑल आयकॉन्स आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आयकॉन्स. त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे आणि आपल्याला इथे अरेंज ग्रुप आहे. अरेंज ग्रुपमध्ये आपल्याला अलाइनमध्ये डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला
ग्राफिक्स टूल्स फॉर्मॅट सबमिट करायचं आहे. हा क्वेश्चन झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द रेक्टँगल शेप लो शुगर स्वीट इज रिटन and apply no fill to the shape using the format tab shape style group shape fill मधून no fill करायचं आहे रेक्टँगल शेपला. त्याच्यामध्ये रेक्टँगल शेप हा आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे फॉर्मॅट टॅब मध्ये गेल्यानंतर इथे शेप फिल आहे, तर या ठिकाणी नो फिल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 5 आहे. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द रेक्टँगल शेप अँड चेंज इट्स हाईट 6 सेंटीमीटर साइज ग्रुप. हाईट ही 6 सेंटीमीटर करायची आहे रेक्टँगल शेपची. इथे रेक्टँगल शेपवर क्लिक करायचं आहे. रेक्टँगल शेपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्मॅटमध्ये जी हाईट आहे ही करायची आहे 6 सेंटीमीटर 6 cm. एंटर बटन प्रेस करायची आहे. एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 6 आहे. In the given document to break one page into the two, go to the layout tab, page setup and select even page option. Layout breaks आणि याच्यामध्ये इवन पेज हे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे. 7th आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू चेंज द पॅराग्राफ अलाइनमेंट सिलेक्ट द टेक्स्ट द वंडरफुल वर्ल्ड ऑफ सायन्स अँड क्लिक ऑन द सेंटर अलाइनमेंट अंडर द होम टॅब पॅराग्राफ ग्रुप. तर बघा क्वेश्चन वाचायचा. इन द गिवन डॉक्युमेंट टू चेंज द पॅराग्राफ अलाइनमेंट सिलेक्ट द टेक्स्ट वंडरफुल वर्ल्ड क्लिक ऑन द सेंटर अलाइनमेंट होम टॅब पॅराग्राफ. द वंडरफुल वर्ल्ड ऑफ सायन्स याला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सेंटर अलाइनमेंट करायचं आहे. सेंटर अलाइनमेंट केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे. इन द गिवन डॉक्युमेंट to insert and pie chart of the survey, in the given document to insert the pie chart of the survey, go to the insert tab, illustration group chart and select the. पुन्हा करायचा क्वेश्चन. इन्सर्ट मध्ये जायचं आहे, चार्ट मध्ये जायचं, पाय चार्ट, त्यानंतर इथे 3D पाय आणि ओके करायचं. त्यानंतर सबमिट करायचं क्वेश्चन झालेला आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू चेंज द चार्ट सिलेक्ट द पाय चार्ट देन गो टू द इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन चार्ट, एरिया चार्ट. ओके. एरिया चार्ट आपल्याला घ्यायचा आहे. एरिया चार्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मध्ये इन्सर्ट चार्ट, त्यानंतर एरिया चार्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. हा बघा एरिया चार्टवर क्लिक करायचं आणि ओके करायचं. हा एरिया चार्ट इथे येऊन जाईल. सबमिट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द मार्क एंट्री गो टू द रेफरन्स टॅब देन गो टू द इंडेक्स ग्रुप क्लिक ऑन द इन्सर्ट इंडेक्स अँड क्लिक ऑन ओके. तर इंडेक्स ग्रुप रेफरन्स टॅब मध्ये बघा इथे सांगितल्याप्रमाणे इंडेक्स ग्रुप्स, इन्सर्ट इंडेक्स देन क्लिक ऑन ओके. तर रेफरन्स मध्ये इंडेक्स ग्रुप क्लिक ऑन इन्सर्ट इंडेक्स अँड देन ओके. ओके करायचं आपल्याला, येस करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. क्वेश्चन झालेला आहे. अशा पद्धतीने आपले डू इट युअर सेल्फचे क्वेश्चन या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर एंड टेस्ट करायचं, एस करायचं आणि एंड एक्झाम या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं, कन्फर्म करायचं, ओके करायचं. तर बघा आता आपण सेशन सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करूया आणि याच्यामध्ये स्टार्ट एक्झाम यावर क्लिक करायचं आहे. यूज द पेज ब्रेक टू कंट्रोल वेअर द पेज एंड्स वेअर द न्यू पेज बिगिन्स. नाव एंटर द पेज ब्रेक बॉटम ऑफ द डॉक्युमेंट. तर आपल्याला इथे इन्सर्टमध्ये क्लिक करायचं आहे, त्यानंतर पेज ब्रेकवर क्लिक करायचं आहे. Second question, you can give appropriate names to the existing document by using the save as बटनवर क्लिक करायचं आहे आणि बेसिक सर्वे रिपोर्ट या नावाने त्याला रिनेम करायचं आहे. तर फाईलमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲज करायचं आहे, त्यानंतर इथे डेस्कटॉपवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून नंतर सेव्ह करायचं. सिम्युलेशन क्वेश्चन झालेले आहे. इथे एंड एक्झाम टाईप करून ओके करायचं. त्यानंतर आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट एक्झाम यावर क्लिक करा, नेक्स्ट करा. ते बघा फर्स्ट क्वेश्चन आहे रॅम इज कन्सिडर्ड परमनंट नॉन व्होलॅटाईल स्टोरेज. तर हे फॉल्स आहे. रॅम इज अ व्होलॅटाईल असते. सबमिट. सेकंड क्वेश्चन आहे ऑल ऑफ द फॉलोइंग आर कॉमनली यूज्ड युनिट ऑफ मेजरमेंट टू डिस्क्राइब द मेमरी कॅपॅसिटी एक्सेप्ट. तर बघा इथे मेगाबाईट आहे, गिगाबाईट आहे, टेराबाईट आहे, परंतु नॅनोबाईट नसते. त्यामुळे हे सेकंड बी नंबरचं आन्सर आहे. थर्ड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑफर्स अ कॉम्बिनेशन ऑफ द फीचर्स ऑफ रॅम अँड रोम. तर रॅम अँड रोम जे असते ते फ्लॅश मेमरीमध्ये असते, दोन्ही याचं कॉम्बिनेशन. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे विथ दिस टाईप ऑफ मेमरी लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इन टू पार्ट्स अँड द पार्ट्स आर स्टोर्ड ऑन अ सेकंडरी डिव्हाइस युजली हार्ड डिस्क. तर याचं जे आन्सर आहे ते आहे व्हर्च्युअल हार्ड डिस्क. येस करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झाम जे आहे ते इथे आपल्याला टाईप करून कन्फर्म करायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपलं हे सेशन नंबर 22 कंप्लीट झालेलं आहे.